रद्द बोर्ड चले जाओ चले जाओ आयुक्त चले जाओ चले जाओ चले जाओ आयुक्त चले जाओ चले जाओ चले जाओ आयुक्त चले जाओ महापालिका प्रशासनाचं करायचं का खरं तर पाणी हे आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, हे आमच्या घोषणा आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही तर तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे। कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार आणि कर लादून निघून जाणार। पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही, पाणी दरवाढ कशाही करताय। पाणी चोरी इथं होते, पाण्या लिकेज किती आहे त्याचं पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माती परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जे आता दरवाढ केली ते ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या। सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे, आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिले नाही आहे। त्यामुळं पाणी दरवाढ जी केलेली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे। नाही, ठराव मंजूर झाला तर नागरिकांना असं आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही हे पाणी दरवाढ देऊ नका। चोरी किती होती मीटर मध्ये ते कोण बघतंय का? पाण्या लिकेज किती आहे ते प्रशासन बघतंय काय? काही कोण बघत नाही आहे। जुन्या लाईन मधनं जवळजवळ 40 ते 45% लिकेज आहे। मग ते लाईट बिल किती येतं, पाणी किती मिळतं ह्याचा हिशोब केला तर पब्लिकला आम्हाला साधारण 30 ते 35% पाणी स्वच्छ मिळतं। त्यातनं लिकेज, त्यातनं चोऱ्या, हे बंद करा ना। कुठला सुद्धा लोकांच्या खिशावर कात्री कशाला मारताय तुम्ही? ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करीन की मी कुणीही पाणी दरवाढ की बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना। जर कोण आलंच तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। नाही, कसं आहे, मी आताच म्हणाले की प्रतिनिधी म्हणून किंवा नगरसेवक म्हणून दोन्ही बाजू बघितल्या जातात। म्हणजे महापालिकेची बाजू बघितली पाहिजे आणि नागरिकांना सगळ्यात प्रथम आपलं पहिलं कर्तव्य आहे की नागरिकांना त्रास होता कामा नये। हा आज विरोध कशासाठी आहे की वाढ होऊ नये म्हणून का लोक उठलेली आहेत? तुम्ही आतापर्यंत नागरिकांना सुविधा दिलेल्या आहेत का? पाणी घरात दिलेलं आहे का? किती महिला आज अशा आहेत की 8-8 दिवस त्यांना पाणी मिळत नाही, पाण्यासाठी वणवण करतात, टँकर आपले पुरवले जात नाहीत। ही नागरिकांची कळकळ आहे, म्हणून आज हा विरोध आहे। अनेक कोट्यवधींचे निधी जर महापालिकेला शासनाच्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत येतात तर त्याच्यावरती होल्ड कुणाचा आहे? ते पूर्णत्वास गेलेले आहेत का? बरं, ते पूर्णत्वास गेलेले नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आधी ह्या जबाबदारीचं उत्तर द्या, नागरिकांना पाणी द्या आणि मग तुम्ही दरवाढ करा। कसं आहे, मी आताच म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून मला सभागृहामध्ये बघितलं पाहिजे प्रशासनाची भूमिका काय। मी प्रश्न विरोधातच मांडणार की करू नये म्हणून, त्यांचं काय त्याच्या मागे उत्तर हे मला आधी बघितलं पाहिजे। हा बरोबर आहे ना, पण अनेक वेगवेगळे स्रोत आहे, त्या माध्यमातून तुम्ही काम करा आणि सिद्ध करा की तुमच्याकडनं एकही तक्रार पाणी पुरवठ्याची जाणार नाही आणि मग वाढ करा। साहेब कोल्हापूरसाठी चांगलं काम करतात, खरंच चुकीचं काम ज्यावेळी करतील त्यावेळी शिवसेना रस्त्यावर उतरून त्यांना विरोध करणार आहे। आज जर आपण बघितलं तर 70% पाणी हे गळतीच्या माध्यमातून गटारीतून वाहून जाते, 30% चोऱ्या माऱ्या चालू आहेत आणि वापर फक्त 40% होतोय। आणि ती 40% जनता प्रामाणिकपणे जी बिल भरते त्यांच्यावर अन्याय का? तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही। आयुक्तांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही दरवाढ तात्काळ मागे घ्या, असा कुठलाही ठराव महासभेच्या समोर आणू नका, नाहीतर शिवसेना जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्यास स्वस्त बसणार।